नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जयम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टाने 27% ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याला मंजुरी दिली आहे. तसंच प्रभाग रचनेला आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकाही फेटाळल्या आहेत. काही स्थानिक घटकांनी नव्या रचनेतील बदलांवर आक्षेप घेतले होते, मात्र आज न्यायालयाने या याचिका फेटाळत राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये नव्या प्रभाग बांधणीच्या आधारे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. तसंच प्रभाग रचना निश्चित करणे हा राज्याचा अधिकार असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलंय. माझ्या मते जास्त लक्ष देण्याची याच्यात गरज नाहीये, कारण 2021 पासून हे प्रकरण प्रलंबित होतं. ते प्रकरण अजून सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि तुर्तास 6 मेला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत. लवकरात लवकर निवडणुका घ्या, 27% ओबीसी आरक्षणासहित घ्या आणि वॉर्ड गट गण रचना ही नवीन जरी करायची असली तर ती लवकर करा आणि त्याचे पूर्ण अधिकार राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला आहेत. तेच आज सुप्रीम कोर्टाने ह्या दोन्ही याचिकांमध्ये पण परत स्पष्ट केलेलं आहे. मैं सुप्रीम कोर्ट का आभार मानता हूं और इसमें महत्वपूर्ण क्या है कि जो ओबीसी समाज है, 18 पकड़ जातियां है, ये ओबीसी समाज को 27% आरक्षण ये सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है. ये इसके लिए बहुत आनंद का दिन है. सुप्रीम कोर्ट ने जो न्याय चाहिए था वो दिया है. एससी एसटी को जैसा आरक्षण ये संविधान से मिला हुआ है वो तो कायम ही है, लेकिन ओबीसी समाज का 27% आरक्षण सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है. इसके लिए मैं महाराष्ट्र की जनता की ओर से सुप्रीम कोर्ट का आभार व्यक्त करता हूं. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधला अडसर दूर झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय माहिती दिली आहे पाहूयात. या निकालाचे 2 अन्वयार्थ आहे. पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या, तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे. त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे. दुसरी मागणी त्यांनी केली होती की 2022 मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे, म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा. आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील. त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या. आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल छगन भुजबळ, जयंत पाटील आणि बबनराव तायवाडे यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना, भगिनींना मोठा दिलासा आहे. सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला. जो 27% आम्हाला अनेक 40-50 वर्ष लढल्यानंतर 93 साली इथे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं मंडल आयोगाचं. ह्या 2-4 वर्षापूर्वी हे अडथळे निर्माण झाले. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ते अडथळे सन्मान्य सुप्रीम कोर्टाने आता पूर्णपणे दूर केलेले आहे. एक म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मी स्वागत करतो की ओबीसी अनेक वर्षापासून ह्या लढ्यामध्ये आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न होण्याचं एक प्रमुख कारण ओबीसींना त्यांचा हक्क डावलला जातोय अशी भावना तयार झालेली. आज त्या दृष्टीनं निकाल दिलेला आहे. ओबीसींचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात आता आरक्षण व्हावं अशी त्यांची मागणी आहे जी रास्त आहे. आणि त्यासाठी मला खात्री आहे की काय जो निकाल लागलाय त्यातही ओबीसींना त्यांचं अधिकाराचं प्रोटेक्शन होईल. या देशातील ओबीसी समाजाला जो एक दिलासा दिलेला आहे, न्याय दिलेला आहे, त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे सर्व ओबीसी समाजाकडून आभार मानतो की यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला 27% आरक्षण देऊन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय दिलेला होता. तोच निर्णय आज सरकारने जो प्रभाग पुनर्रचना केलेली आहे त्याच पुनर्रचनेनुसार ओबीसी समाजाचे 27% आरक्षण देऊन निवडणुका घ्याव्यात याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचं वेळापत्रक आपण बघूया. प्रभाग रचनेबाबत सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय. प्रभाग रचनेसाठी 4 महिन्यांचा कालावधी लागणार. ऑक्टोबर महिन्यात अंतिम प्रभाग रचना ठरणार आहे. मुंबई महापालिकेची प्रभाग रचना ऑक्टोबर नंतर. ड वर्ग महापालिकांची प्रभाग रचना 13 ऑक्टोबरला. नगरविकास विभागाकडून निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला जाणार. 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान प्रस्ताव सादर केला जाईल. निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेला मान्यता मिळाल्यानंतर 28 ऑगस्ट पर्यंत प्रसिद्ध केलं जाईल. त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील. एकोणतीस ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान हरकतींवर सुनावणी घेतली जाईल. 22 सप्टेंबर पर्यंत शिफारशी विचारात घेऊन प्रभाग रचना ठरवली जाईल. निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेला मान्यता मिळाल्याची अधिसूचना काढली जाईल. या प्रक्रियेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला अडथळा आता दूर झालाय. हा निर्णय नेमका काय आहे तो पाहूयात. कोरोना संसर्ग, ओबीसी आरक्षण या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. दोन 2020 पासून प्रत्यक्षात निवडणुकाच झाल्या नाही. %27 ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबद्दलचा संभ्रम देखील आता दूर झालाय. कोणत्याही अडथळ्याविना आता निवडणुका होणार आहेत. नव्याने होणाऱ्या प्रभाग रचनेनुसार या निवडणुका होणार आहेत. प्रभाग रचनेवरून सुरू असलेला संभ्रम देखील आता मिटणार आहे. महायुती सरकारने प्रभाग रचनेबाबत निर्णय घेतला. महाविकास आघाडीने त्या निर्णयात फेरबदल केले. त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या नेतृत्वातील सरकारने हा निर्णय परत बदलला. प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टात प्रलंबित होत्या. प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्यात. ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.